Today's play activity is Painting with a Difference, which comes under the category of emotional and aesthetic development of preschool students. So this play activity can be shared with a preschool teacher or parent who have the children of the age group 2 to 8 years old. The objective of this play activity is to create beautiful and colorful paintings and to share and appreciate design and to develop eye-hand coordination. For this we need a medium size of group of students, and material required is paints, color powder, paintbrush, twin, drinking straws, sponge, paper, etc. How we have to do this activity? Take a sheet of paper and arrange the thread soaked in paint on one side of the paper with one end of a thread at the edge of the paper. Fold the paper in half and press the paper with one hand and gently pull the thread out with the other. Open the folded paper carefully to get a mirror image of a design. Now one variation is possible. Paint a leaf with a thin coat of paint and press the leaf on a paper. Now second variation is dab a few drops of paints on one side of the paper and fold paper over the paint and press gently and rub to spread the paint. Then open the paper and see lovely design that resembles insects, flowers or butterflies. Third variation is here. Give each child a paper and a straw and put a little paint on a paper with a brush and ask the children to place the end of their straw on the paint and blow in one direction to spread the paint. लहान मुलांचा भावनिक विकास आणि सौंदर्य अनुभवाचा विकास होण्यासाठी ही पेंटिंग विथ अ डिफरन्स प्ले ॲक्टिव्हिटी आहे, ज्यामध्ये मुलांना वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला पेंटिंग करायला शिकवायचं आहे. ह्यात मुलांचं म्हणजे एक पेंटिंग स्किल्स मुलांचे इम्प्रूव्ह व्हायलाही मदत होते आणि आपण मुलं ह्याच्यात शेअर करू शकतात आयडियाज की कुठल्या वेगवेगळ्या पद्धतीने आपण पेंटिंग करायचं आणि ह्याच्यासाठी आपण आधी मुलांना काही व्हेरिएशन्स करून दाखवणार आणि त्याच्यानंतर मग मुलांच्या पण आयडियाज आपण ॲक्सेप्ट करणार. मग ह्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा एक पेज व्हाईट पेपर घ्यायचा आहे. त्यामध्ये एखादा जाड धागा जो असेल तर तो धागा रंगीत कलरमध्ये कुठल्याही वेगवेगळ्या रंगामध्ये एका रंगामध्ये तो डुबवून तो आपल्याला छान असा स्पेसिफिक अशा कुठल्या तरी पॅटर्नवर नुसार तो त्या आपल्याला पांढऱ्या शीटवर ठेवायचा आहे धागा आणि बाजूच्या पेपरनी त्याला फोल्ड करायचं आणि प्रेस करायचं आणि त्यानंतर तो दुसरा जो धागाचा टोक आहे तो असं बाहेर ओढून घेतला तर एक छान अशी एखादी डिझाईन बनते त्याच्यावर आणि त्याच्यामधून मुलांना आयडिया मिळते की वेगवेगळ्या पद्धतीने आपण ज्या पद्धतीने थ्रेड आपण तो धागा पेपरवर ठेवणार आहोत त्या वेगवेगळ्या पद्धतीचे डिझाईन्स पॅटर्न्स तिथे बनतील आणि एक मिरर इमेज म्हणजे एका पेजवर ठेवल्यावर फोल्ड केल्यानंतर जो दुसरं पेज आहे त्याच पेजचा अर्धा भाग त्याच्यावर सुद्धा त्याची एक इमेज तयार होते. तर ह्याचीसुद्धा मुलांना आयडिया येते. त्यानंतर आपण अशाच पद्धतीने एखादं झाडाचं पान कलर करून ते आपण पेपरवर प्रेस करायला मुलांना सांगू शकतो. मग त्यातूनही मुलांना कळतं की इथे वेगवेगळे पॅटर्न होऊ शकतात, पानं बनतील आणि ते पानांपासून फुलंसुद्धा आपण वेगवेगळे बनवू शकतो. आणि ह्याच्यामध्ये आणखी एखादं दुसरं व्हेरिएशन असं होऊ शकतं की आपण कुठल्याही रंगाचे थेंब आपण एका पांढऱ्या शीटवर टाकू शकतो आणि त्यानंतर त्याला फोल्ड करून प्रेस करू शकतो, जेणेकरून खाली जेव्हा आपण बघू तेव्हा वेगवेगळे तिथे डिझाईन्स तयार होतात. ते आपल्याला मुलांना प्राण्यांचे कुठले डिझाईन वाटू शकतात किंवा कुठल्या फुलांचा किंवा बटरफ्लाईजचा असा काही आकार होतो का तेही आपण मुलांना निरीक्षण करायला सांगू शकतो. त्यानंतर याच्यामध्ये तिसरं एक व्हेरिएशन असं होऊ शकतं की एका पांढऱ्या शीटवर आपण रंगाचे काही थेंब टाकू शकतो आणि मुलांना स्ट्रॉनी त्याच्यावर फुंकर घालून तो रंग कितपत असा लांब जातो तेही मुलांना आपण करून बघायला सांगू शकतो. म्हणजे ह्याच्यामध्ये मुलांना आपण एंगेज करतो आहे, क्रिएटिव्हली एंगेज करतो आहे, परत मुलांचं आय हँड कोऑर्डिनेशन वाढतं आणि ह्यांना रंगाविषयी किंवा डिझाईन्सविषयी त्यांची जाणसुद्धा वाढते आणि ह्याच्यातून सौंदर्य अनुभवाचा विकास होतो. त्यामुळे
मुलांची ही ॲक्टिव्हिटी आपण शाळेत नक्कीच करायला हवी आणि सोबतच आपण घरीसुद्धा करू शकतो.